सर्वात प्रथम 1978 साली काही एक 10 ते 15 फॅमिली फक्त त्या ठिकाणी आम्ही येत होतो. त्या ठिकाणी मानवंदना आम्ही त्या स्तंभाला देत होतो. आणि जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आता 1 जानेवारी अत्यंत जवळ आलेली आहे आणि बोटावर मोजणे इतके दिवस राहिलेले आहेत. आता संपूर्ण देशभरातून या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येण्याची तयारी सुरू आहे. लोक नियोजन करत आहेत कसं जायचं त्या पद्धतीचं. पण आज जरी आपण त्या ठिकाणी लाखो लोक येताना आणि येऊन अभिवादन करताना आपण बघत असलो तरी सुरुवात कशी झाली. 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच ठिकाणी या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आले होते आणि खास करून त्यांनी या ठिकाणी फोटो काढला होता. त्या काळामध्ये फोटो काढणे ही साधी गोष्ट नव्हती, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक फोटो काढला होता, जेणेकरून माझ्या अनुयायांना कळलं पाहिजे की मी या ठिकाणी आलो होतो आणि हे शौर्याचं प्रतीक आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी मानवंदना देऊन फोटो काढला होता आपल्या सहकाऱ्यांसोबत. आता बाबासाहेबांच्या नंतर या ठिकाणी आज आपण जे लाखोचा जनसमुदाय अभिवादन करण्यासाठी येतोय ते बघतोय आपण, परंतु ते लाखोंचा जनसमुदाय येण्याची सुरुवात कशी झाली हे आपण जाणून घेणार आहोत. ही सुरुवात मला मिळालेल्या माहितीनुसार बामशेपच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि बामशेपचे जुने कार्यकर्ते जे खापर्डे साहेब, कांशीराम साहेब यांच्यासोबत काम केलेले असे एस.एल. वानखेडे सर आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की नेमकी विजयस्तंभाला येण्याची सुरुवात कशी झाली आणि आज जो आपण लाखोचा जनसमुदाय बनतो, परंतु सुरुवात कशी झाली आपण वानखेडे साहेबांकडून जाणून घेऊया. सर, आपण अत्यंत जुने जाणते कार्यकर्ते आहात, कांशीरामजी डी.के. खापर्डे साहेबांच्या पठडीतले आहात आणि एकंदरीतच आपण बघतोय की आज भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखो लोक येत आहेत, परंतु त्याची सुरुवात कशी झाली, विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येण्याची सुरुवात कशी झाली त्याचे तुम्ही साक्षीदार आहात, काय सांगाल? बामसेप या नावाचं संघटन ज्यावेळेला पुण्यातून सुरुवात झालं तर त्या काळामध्ये बामसेपनं काही इतिहास चालला आणि त्याच्यातून असं दिसून आलं त्याच्यामध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927 साली भीमा कोरेगावला येऊन गेले. मग भीमा कोरेगावला बाबासाहेब येऊन गेले तर नेमकं याच्या पाठीमागे काय आहे, काय इतिहास आहे. मग तो इतिहास बामसेपच्या कार्यकर्त्यांनी शोधला तर त्या ठिकाणी असं दिसलं की 1818 मध्ये इंग्रज आणि पेशव्यांमध्ये जी लढाई झाली त्या लढाईमध्ये 500 महार लोक त्या ठिकाणी होते आणि जवळपास 25 ते 28 हजार सैन्य पेशव्यांचं होतं. तर 500 महारांनी त्यांचा तो पराभव केलेला आहे आणि हा महारांचा जो पराक्रम आहे, हा जो महारांचं शौर्य आहे, हे शौर्य बाबासाहेबांनी आपल्या काही पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि म्हणून हा इतिहास बाबासाहेबांना माहिती होता. म्हणून बाबासाहेब प्रत्यक्ष त्या ठिकाणी 1927ला त्या ठिकाणी आले, 1 जानेवारी 1927ला. आणि आल्यानंतर मग याची प्रसिद्धी झाली आणि मग लोकांना कळालं की बाबा या ठिकाणी काहीतरी हा आहे. आणि मग त्या ठिकाणी मिलिटरीचे काही लोक, विशेषतः महार बटालियनचे पूर्वीचे लोक त्या ठिकाणी 1 तारखेला मानवंदना देण्यासाठी यायचे. परंतु हा इतिहास बामसेपच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढल्यानंतर सर्वात प्रथम 1978 साली बामसेपचे काही एक 10 ते 15 फॅमिली फक्त त्या ठिकाणी आम्ही येत होतो आणि 10 ते 15 फॅमिली येऊन आम्ही सर्वात प्रथम त्या ठिकाणी साफसफाई करत होतो. साफसफाई केल्यानंतर त्या ठिकाणी मानवंदना आम्ही त्या स्तंभाला देत होतो आणि मानवंदना झाल्यानंतर आम्ही काही एकत्र बसून जेवण वगैरे करत होतो आणि संध्याकाळी आम्ही परत येत होतो. तर त्यावेळेला PMT बसेस सुद्धा नव्हत्या. तर मग ते केल्यानंतर आम्ही PMTच्या व्यवस्थापकाला विनंती केली की काही बसेस या ठिकाणी सोडत चला आणि मग त्यांनी ते बसेस सुरू केल्या आणि मग हळूहळू तो इतिहास जो पहिल्यांदा आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि पहिल्यांदा गेल्यानंतर तो जो भीमा कोरेगावचा विजयस्तंभाचा इतिहास, त्या काळातलं जे बामसेपचं एक पेपर असायचं साप्ताहिक, बहुजन नायक नावाचं, तर त्या बहुजन नायकामध्ये तो इतिहास आम्ही टाकला सुरुवातीला 1978 साली. आणि मग तो इतिहास लोकांनी वाचल्यानंतर मग हळूहळू लोकांची रीग लागली. आज तर लाखो लोक त्या ठिकाणी येतात, परंतु सुरुवात जी आहे ती बामसेपच्या कार्यकर्त्यांनी केलेली सुरुवात आहे. इतिहासामध्ये काय आहे की जवळपास शिवाजी महाराजांचं ज्या वेळेला राज्य होतं ते रयतेचं राज्य होतं आणि शिवाजी महाराजांचं राज्य खालसा झाल्यानंतर त्या ठिकाणी पेशवे आले आणि पेशव्यांची जी जुलमी सत्ता होती त्या सत्तेनं इथल्या अस्पृश्यांवर, इथल्या महारांवर अतोनात जुलूम केले. विशेषतः म्हणजे काय
की माणसाला माणूस स्पर्श करू शकत नाही, त्याचा विटाळ होऊ शकतो. त्याच्यानंतर त्यांनी थुंकलं तरी त्याच्या थुंकीला पाय लागला तरी त्याचा विटाळ होतो. म्हणून त्याच्या गळ्यामध्ये त्यांनी थुंकायचं, त्या मातीच्या मडक्यात थुंकायचं. त्याच्या पावलाची ठसे जरी जमिनीला लागले तरी त्याचा विटाळ होईल म्हणून पाठीमागे झाडू बांधायचे. एवढी क्रूर थट्टा या देशातील अस्पृश्यांची त्या काळात त्यांनी केली होती. आणि एवढंच नव्हे तर हे जे काही पेशवे त्या तळजाईच्या पठारावर विटीदांडूचा खेळ खेळायचे, तर विटीदांडूच्या खेळामध्ये विशेषतः ते जे काही अस्पृश्य लोक त्या काळातले असायचे त्यांचा मुंडक्याचा चेंडू आणि आपल्या तलवारीचा दांडू करून त्या अस्पृश्यांच्या जीवाशी ते खेळत होते. म्हणजे इतकी क्रूर थट्टा, एवढे क्रूर अमानुष अत्याचार त्या काळामध्ये अस्पृश्यांवर होत होते. आणि मग अस्पृश्य हे एकदम पिळून निघाले होते की काय याच्यावर काय करायचं. आणि नेमकं त्या काळामध्ये भारतामध्ये इंग्रजांची सत्ता आली आणि इंग्रज आल्यानंतर इंग्रजांमध्ये त्या लष्करामध्ये काही अस्पृश्यांचे लोक घ्यावेत, कारण की अस्पृश्यांचा इतिहासच हा शौर्याचा इतिहास आहे, हा इंग्रजांनी सुद्धा माहिती होता. आणि म्हणून त्या काळात त्यांनी लष्करामध्ये, इंग्रजांच्या लष्करामध्ये काही अस्पृश्यांना भरती केलं. आणि मग भरती केल्यानंतर त्या ठिकाणी विशेषतः इंग्रज लोक शिरूरला आले होते. आणि शिरूर पासून तर पुण्यावरून निघालेली ही पेशव्यांची जी फौज आहे, जवळपास 20,000 फौज आणि 5,000 घोडेस्वार, असे जवळजवळ 25,000ची फौज होती. त्याच्यामध्ये आणखी काही होते, जवळजवळ टोटल 28,000 त्या ठिकाणी असं सांगतात इतिहासामध्ये की 28,000 ते फौज होती. आणि आपले जे काही लोक होते ते फक्त 500 महार होते आणि इंग्रजांसोबत काहीतरी 300 होते. असे 800 महार आणि 5च इंग्रज अधिकारी होते. म्हणजे 800 लोक सैन्य आणि 5च इंग्रज अधिकारी, आणि इकडे पाहिलं तर 25,000 सैन्य. परंतु आपला जो महारांचा इतिहास आहे, शूरवीरांचा, हा इतिहास असा आहे की कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही, मरेपर्यंत लढायचं. आणि मग 500 महार तुटून पडले आणि 500 महारांनी भीमा नदीच्या त्या तीरावर, भीमा नदीत पाणी असूनही त्यांना पाणी पिता आलं नाही तरी ते लढत होते. आणि त्या भीमा नदीच्या तीरावर जी लढाई झाली त्या लढाईमध्ये 500 शूरवीरांनी 25,000 सैन्याचा पाडाव केला. त्याच्यामध्ये काही आपले अस्पृश्य लोकही बळी गेले, त्यांचाही हुतात्मा झालं त्यांचं. तर त्या ठिकाणी जे लोक बळी गेले सैन्यामध्ये, अस्पृश्य लोक, त्यांचा एक विजयस्तंभ इंग्रजांनी त्या काळामध्ये बांधला. 1818 मध्ये लढाई झाली आणि हा जो विजयस्तंभ आहे 1922 साली त्या ठिकाणी विजयस्तंभ बांधलेला आहे इंग्रजांनी. आणि मग तो 1922 साली बांधल्यानंतर ही गोष्ट बाबासाहेबांना कळाली. मग बाबासाहेब 1927 साली त्या ठिकाणी गेले आणि तो इतिहास त्यांनी शोधून काढला. हा इतिहासाच्या बाबासाहेबांच्या पानावरचा इतिहास बामसेपनं हुडकून काढला. आणि मग बामसेपनं हा म्हणजे महारांची शौर्य गाथा समोर आणली. आणि आज आपण बघतो की आज लाखोंचा समुदाय त्या ठिकाणी येतो. पण याची मूळ सुरुवात बामसेपच्या काही ठराविक कार्यकर्त्यांची होती, त्यामध्ये विशेषतः DK खापडे साहेब होते. 1983 साली कांशीराम साहेब त्या ठिकाणी पहिल्यांदा आले आणि मग तो इतिहास सगळीकडे लोकांना माहिती झाला. ते जे सुरुवातीला जे 1978 साली काही म्हणजे निवडक लोक होते बामसेपचे, त्यामध्ये आम्ही सुद्धा त्या काळात त्या ठिकाणी होतो.